केल्यानंतर आपण बघतोय की मंत्रालयाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते अमित शाह के इशारे पे जो कांग्रेस का ऑफिस में हल्ला हुआ, हम सब उसका निषेध करने के लिए आज यहाँ जमा हुए हैं। मुंबई कांग्रेस के युवा मोर्चा के गुंडों का हम जवाब दे रहे हैं। देवेंद्र फडणवीस के जो गुंडे मुंबई कांग्रेस कल युवा मोर्चा के जो गुंडे जो हमारी ऑफिस तोड़ी गई, हम उसके विरोध में और बाबा साहब अम्बेडकर के सम्मान में ये विरोध प्रदर्शन कर रहे हैं। मोठ्या संख्येने हे कार्यकर्ते मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर आलेले आहेत आणि ते आपला विरोध दर्शवत आहेत। काल भाजपचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते हे मुंबई काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आमने सामने आलेले होते आणि आता या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। एक एक करत या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आता तणाव वाढायला सुरुवात झालेली आहे। अखिलेश यादव युथ कांग्रेस प्रेसिडेंट रिजाइन कर दिए गए। काँग्रेस प्रेसिडेंट युथ कांग्रेस प्रेसिडेंट अखिलेश यादव यांना ताब्यात घेतलेलं आहे। फडणवीस तुमको इस्तीफा देना होगा, अमित शाह तुमको इस्तीफा देना होगा। कल मुंबई कांग्रेस ऑफिस में जो हल्ला हुआ है उसके विरोध में अमित शाह को इस्तीफा देना होगा। बाबा साहब अम्बेडकर हमारे भगवान है, बाबा साहब अम्बेडकर हमारे भगवान है, बाबा साहब अम्बेडकर हमारे भगवान है। अमित शाह को इस्तीफा देना होगा, अमित शाह को इस्तीफा देना होगा, इस्तीफा देना युवक काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। काँग्रेसच्या कार्यालयावरती जो काही हल्ला करण्यात आला आणि त्यासोबत अमित शहांचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातलं विधान त्याचा देखील निषेध केला जातोय। मंत्रालयाच्या समोर काँग्रेसच्या या कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं आंदोलन सुरू असताना पोलिसांनी तिथे येऊन आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केलाय, काम सुरू केलंय आणि तरी देखील हे काही आंदोलक काही ऐकत नाहीयेत, थांबत नाहीयेत। घोषणाबाजी जोरदार सुरू आहे। अमित शहा राजीनामा द्या, देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या अशा प्रकारच्या घोषणा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहेत। मंत्रालयासमोर काँग्रेसचं हे आंदोलन सध्या सुरू आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हातामध्ये घेऊन पोलिसांनी कितीही मध्यस्थी केली किंवा त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तरी आंदोलनकर्ते काही ऐकत नाहीयेत आणि शेवटी एका आंदोलनकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं, ज्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती। इतर देखील आंदोलक काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, मात्र पोलिसांनी त्यांना उचलून गाडीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलाय। पोलीस तिथं पोहोचलेले आहेत आणि पोलीस आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतायत। अमित शहांनी माफी मागावी, अमित शहांनी राजीनामा द्यावा, देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी या कार्यकर्त्यांची आहे। काँग्रेसचं जे कार्यालय फोडण्यात आलं किंवा त्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली त्याचा देखील निषेध काँग्रेसचे कार्यकर्ते करतायत। वर्षा गायकवाड यांची देखील संतप्त प्रतिक्रिया आपण ऐकलेली होती आणि आता पुन्हा एकदा मंत्रालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडनं आणि पदाधिकाऱ्यांकडनं पुन्हा एकदा आंदोलन सुरू करण्यात आलंय। मंत्रालयाच्या समोर काँग्रेसचं आंदोलन सध्या सुरू आहे, मात्र पोलीस तिथे पोहोचलेत आणि आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। पोलिसांनी बऱ्याचशा आंदोलकांना गाडीमध्ये कोंबलेलं दिसतंय, मात्र तरी देखील आंदोलनकर्ते काही ऐकत नाहीयेत। घोषणाबाजी सुरूच आहे। संविधानाची प्रत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हातामध्ये घेऊन हे आंदोलनकर्ते घोषणाबाजी करतायत। पोलिसांनी बऱ्याचशा आंदोलकांना ताब्यात घेतलंय। काँग्रेसचं कार्यालय काल फुटलं आणि त्याच्याच निषेधार्थ त्याचसोबत अमित शहांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेलं विधान या सगळ्याचा निषेध काँग्रेसचे कार्यकर्ते करतायत। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे या तिथं उपस्थित आहेत। सुस्मिता, काय माहिती? कार्यकर्त्यांनी अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। काल मुंबई काँग्रेसमध्ये आपण जर बघितलं तर मुख्य कार्यालयाबाहेरच सर्व कार्यकर्ते भाजपचे आणि काँग्रेस भिडलेले होते आणि आता या ठिकाणी महिला कार्यकर्ता
ताब्यात घेऊन पोलीस येत आहेत. मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरच त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनादरम्यान आपण बघतोय की विविध कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत. काही महिला आपल्या या महिलांची आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. ज्या पद्धतीची अरे तानाशाही नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, अरे तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। आंबेडकरांचा अपमानामुळे अमित शहा यांना इस्तीफा देऊन बरखास्त केलं पाहिजे। या सरकारला, ही सरकार निकम्मी आहे। या सरकारला संविधानाचा काहीच अर्थ माहिती नाही आहे। हे संविधानाच्या विरोधात हे सरकार आहे। या सरकारचा निषेध करतो। या अमित शहांना इस्तीफा देणं गरजेचं आहे। काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यात. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आहेत तिथे. सुस्मिता, खरं आपण बघतो की मंत्रालयाबाहेरच हे सर्व कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. त्यामुळे संपूर्णपणे जो मुख्य रस्ता आहे हा ट्रॅफिकने ब्लॉक झालेला आहे. मंत्रालयातील अनेक कर्मचारी हे स्वतः मंत्रालय प्रांगणामध्ये येऊन हा संपूर्ण रस्ता बघताय. सर्व महिला कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेण्यात येत आहे. या महिला कार्यकर्त्यांना एक एक करत पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि या सर्व झाल्यानंतर आपण जर बघितलं तर अमित शहा यांच्या राजीनाम्याची वारंवार मागणी केली जात आहे. काल भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आणि त्यामुळे सुद्धा हा वाद अधिक सुधारलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराबाहेरच या सर्व महिला कार्यकर्त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात सुस्मिता, आपण दृश्यात दाखवतोय आपल्या प्रेक्षकांना मंत्रालयाच्या समोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पुन्हा एकदा निदर्शनं, आंदोलन, घोषणाबाजी. अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. जोरदार गोंधळ तिथे उडालाय. पोलिसांनी पुरुष कार्यकर्ते, महिला निदर्शकांना सुद्धा ताब्यात घेतलंय आणि पोलीस व्हॅनमधनं त्यांना आता पोलीस स्टेशनमध्ये नेलं जात आहे. पोलिसांनी मध्यस्थी केली, मात्र तरी देखील या महिला कार्यकर्त्या देखील काही ऐकायला तयार नाही आहेत. हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो आहेत आणि घोषणाबाजी सुरू आहे. काँग्रेसच्या कार्यालयावरती झालेल्या हल्ल्याचा निषेध केला जातोय. अमित शहा यांच्या नावानं देखील घोषणा दिल्या जात आहेत. अमित शहांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या जात आहेत. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोर आंदोलन करत केली आहे.